ही निवडणूक गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची निवडणूक आहे। ज्या लोकांनी आदरणीय उद्धव साहेबांना, आदरणीय पवार साहेबांना, आदरणीय राहुल गांधींना धोका दिला त्यांना त्यांची जागा दाखवण्याची निवडणूक। तुम्ही पाहत असाल समोरच्या पार्टीनं लोकसभेची निवडणूक तमाशा करून ठेवली। लोकांचा काय परिस्थिती, बाबूराव आला, बाबूराव ही निवडणुकीचा विषय होता। पण बाबूराव शिलाकीच्या वाणी आज काय लावलं, निवडणूक आहे का तमाशा हेच मिळालं, अशी परिस्थिती करून ठेवली। आणि या परिस्थितीला जागा दाखवण्याची ही वेळ आहे। काय आहे या जिल्ह्याचा इतिहास, या लोकसभेचा इतिहास? स्वर्गीय शिवाजीराव देशमुख असतील, स्वर्गीय राहुल गांधी असतील, या चांगल्या पट्ट्याच्या माणसाला स्वर्गीय राजूभाऊ स्वतः असतील, या पट्टीच्या लोकांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं। या विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस विठ्ठलराव नाईक त्या ठिकाणी आमदार होते, माजी मंत्री रजनी सातव या आमदार होत्या, राजूभाऊ आमदार होते, त्याच्यानंतर गजानदादा घुगे आमदार होते। पण इतका गलिच्छपणा कोणत्याच आमदाराने खासदाराने या जिल्ह्यामध्ये केला। विकासाच्या नावावर बोंबाबोंब, घोषणा कोणत्याच नाही। आणि सगळ्यात आत्म काय काका परिस्थिती अशी आहे, समजा समोरच्या उमेदवाराला निवडून दिले तर काय होणार आहे? प्रत्येक गावागावात बुक्की विकास म्हणजे नेमका प्रत्येक गावात मटक्याचा अड्डा, प्रत्येक गावात क्लब, याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे? आज एवढ्या औंढ्याचा पवित्र ठिकाण आहे, या 5 वर्षामध्ये या लोकांनी काय केले दाखवून द्या। समोरच बस स्टँड आहे, मुतायला जागा नाही, या नालीचा प्रश्न तसाच आहे, मंदिराच्या एफट्या उचलल्या, या सगळ्या गोष्टींची वाचा फोडण्याची ही निवडणूक आहे मित्र। व्यापाऱ्याला धमकावल्या जात आहे। याच्यानंतरच्या काळात जर त्या लोकांना तुम्ही निवडून दिलं तर तुम्हाला एनओसी घ्यायला सुद्धा पैसे लागतील। पानपट्टी टाकायची 10,000, दुसरं काही दुकान टाकायचं 15,000। म्हणजे सगळा भ्रष्टाचाराचा माहोल या लोकांनी करून ठेवला आहे। आणि या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याची ही निवडणूक आहे। घाबरण्याचं काही कारण नाही। आमच्याकडे सुद्धा पैलवान आहेत, आम्ही तर पट्टीचे खानदानी आहोत। त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे की तुम्हाला लढणं गरजेचं आहे, लोकशाही टिकवायची आहे, या जिल्ह्याचं नाव टिकवायचं आहे, या लोकसभेमध्ये विकास करायचा आहे। आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला नागेश पाटलाच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे। येणाऱ्या 26 तारखेला आपल्याला मशालीचं बटन दाबायचं आहे। त्याचं कारण काय? आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, प्रत्येक शिवसैनिकाच्या अस्तित्वाची लढाई आहे, प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या अस्तित्वाची लढाई आहे, प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या अस्तित्वाची लढाई आहे। ही तुमची आमची लढाई आहे। उमेदवार तर प्रत्येक जणच आहे। आज काय या खरं तर घंटा 2 घंटे बोलताय हो, पण बोलण्याला मर्यादा आहे। 5 मिनिटं दिले मी आपल्या सर्वांना आपल्या चरणी नतमस्तक विनंती करतो की ही वेळ, ही संधी दौडू नका। आता काल एका भाषणात ते आमदार म्हणजे मला मुसलमानाच्या मतदानाची गरज नाही, आपण करायला नको, तुला कोणता सण मतदान करणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि तू आमच्यात भांडण लावू नको। आम्ही निश्चितच सगळेजण एक आहोत, आम्ही सगळे एक आहे। यावेळेस या देशाला दिशा देण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करणार आहोत। तुमच्या खोट्या फुटापाला बळी पडणार नाहीत एवढंच बोलतो। आणि माझे